एका क्षणासाठी विचार करा, आर्थिक जगात आपण ज्या नियमांवर आंधळा विश्वास ठेवतो ते अचानक बदलले तर? बरं, नेमकं हेच 2026 मध्ये घडत आहे. आर्थिक सचोटीची म्हणजे फायनान्शियल इंटेग्रिटीची व्याख्याच मुळापासून बदलती आहे. चला तर मग या नवीन युगाचे नियम काय आहेत आणि त्याचा आपल्या सगळ्यांवर काय परिणाम होणार आहे हे समजून घेऊया. तर मग प्रश्न हा आहे की 2026 मध्ये आर्थिक सचोटी म्हणजे नेमकं काय? कारण ज्या जुन्या व्याख्या होत्या ना, त्या आजच्या डिजिटल जगात आणि बदललेल्या सामाजिक परिस्थितीत खरं तर निरर्थक ठरत आहेत. तंत्रज्ञान आणि लोकांच्या वाढत्या अपेक्षा या दोन्ही गोष्टी मिळून सचोटीची एक नवीनच संकल्पना तयार करत आहेत. ज्या मोठ्या जागतिक संस्था आहेत ना, जसे की ISBA आणि OECD, ज्या हे नैतिकतेचे नियम वगैरे ठरवतात, त्यांनी काही नवीन गाईडलाईन्स आणल्या आहेत. त्यामुळे आता एका नवीन आराखड्याची गरज आहे. आणि लक्षात घ्या, ही काही छोटी मोठी दुरुस्ती नाहीये, हा पूर्णपणे विचारांमध्ये झालेला बदल आहे. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण सचोटीचे नवीन नियम समजून घेऊ. मग 3 मुख्य पिलर्स आहेत. एक आहे मानवी केंद्रित नैतिकता, दुसरं आहे सूर्यप्रकाश तत्व म्हणजे पारदर्शकता, आणि तिसरं आहे परिणामांचा आराखडा. आणि मग शेवटी या सगळ्यामुळे 2026 मध्ये धोरणांमध्ये काय मोठा बदल होतोय ते पाहू. चला तर मग सुरुवात करूया. हे जे नवीन नियम आहेत ना, ते आधुनिक फायनान्ससाठी बनवलेल्या एका आराखड्यावर आधारित आहेत. आणि हे नियम आजच्या डिजिटल जगातले धोके लक्षात घेऊनच तयार केले आहेत. तर आपला पहिला आधारस्तंभ आहे मानवी केंद्रित नैतिकता. म्हणजे काय? तर बघा, आत्तापर्यंत नैतिकता म्हणजे काय तर नियम पाळा झालं, पण आता तसं नाहीये. विशेषतः या मशीनच्या जगात माणसाने स्वतःच्या बुद्धीचा वापर करणं जास्त महत्वाचं झालंय. तंत्रज्ञान मदत करेल नक्कीच, पण जबाबदारी नाही, ती घेऊ शकत नाही. आणि इथूनच एक नवीन कन्सेप्ट येतो, विश्वस्त जबाबदारी 2.0. याचा एकदम सरळ सोपा अर्थ आहे, समजा तुमचा पोर्टफोलिओ AI सांभाळतंय, तरी फायनल जबाबदारी तुमचीच म्हणजे माणसाचीच आहे. अहो, मशीनने चूक केली असं म्हणून आता हात वर करता येणार नाहीत. नॉट एन एक्सक्यूज एनिमोर. ह्याच गोष्टीला पुढे नेण्यासाठी ISBAने जानेवारी 2026 मध्ये एक नवीन फर्म कल्चर फ्रेमवर्क आणलाय. ह्यात 2 गोष्टींवर जास्त भर दिलाय. एक म्हणजे नैतिक नेतृत्व आणि दुसरं म्हणजे योग्य प्रोत्साहन. म्हणजे आता कंपनीचा कल्चर ही काही हवेतली गोष्ट राहिलेली नाहीये, तर ते आता नैतिक नियमांचा एक महत्त्वाचा अधिकृत भाग बनलाय. ओके, आता वळूया दुसऱ्या पिलरकडे. याला म्हणतात सूर्यप्रकाश तत्व. नावावरूनच कळतंय नाही का, सगळं काही स्वच्छ उजेडात. मग ते कंपनीचा खरा मालक कोण आहे हे असो, किंवा मग एखादा अल्गोरिदम निर्णय कसा घेतो हे असो, आता काहीही लपवता येणार नाही. आणि इथेच एक्सप्लेनेबल AI म्हणजे XAI पिक्चरमध्ये येतं. आता फायनान्शियल कंपन्यांना स्पष्ट सांगावं लागेल की त्यांच्या AIने एखादं कर्ज का नाकारलं किंवा एखादा ट्रेड का केला. अहो, ते सिस्टमने ठरवलं हे उत्तर आता बिलकुल चालणार नाही. त्यामागचं का हे सांगावंच लागेल. याच सोबत मालकी हक्काचे नियम पण खूप कडक होत आहेत. कंपनीचा खरा मालक कोण आहे हे आता सांगावंच लागेल. मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. आणि एक मोठा बदल म्हणजे 2026 पासून रोख रकमेत जे काही घरजागांचे व्यवहार होतील त्या सगळ्यांची माहिती देणं कंपल्सरी होणार आहे. आणि आता येतो आपला तिसरा आणि शेवटचा पिलर, परिणाम आराखडा. याचा उद्देश एकदम सरळ आहे. चूक झाली तर जबाबदारी कोणाची हे क्लिअर हवं. पण मुद्दा फक्त शिक्षा करण्याचा नाहीये, तर त्या चुकीतून शिकून कंपनीच्या कल्चरमध्ये खरा बदल घडवून आणण्याचा आहे. आणि हे करण्यासाठी काही स्ट्रक्चरल बदल केले जातात. जसं की आता चीफ कंप्लायन्स ऑफिसर थेट बोर्ड ऑफ डायरेक्टर्सशी बोलू शकतो. अगदी गरज पडली तर CEOला बायपास करून सुद्धा. यालाच विसल ब्लोअर 2.0 असं म्हटलं जाते. म्हणजे काय, तर समस्या मोठी होण्याच्या आतच तिला मुळापासून उपटून काढायचं. बरं, आता 1 मिनिट थांबूया. नैतिकता, कल्चर हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण एक प्रॅक्टिकल प्रश्न आहे. ह्या सगळ्याचा कंपनीच्या परफॉर्मन्सवर, तिच्या फायद्या तोट्यावर खरंच काही फरक पडतो का? याचं उत्तर एकाच आकड्यात आहे, आणि तो आकडा खूप मोठा आहे, 40%. बरोबर ऐकलत, 40%. रिसर्च हेच सांगतो की ज्या कंपन्यांमध्ये एक चांगली नैतिक संस्कृती असते ना, त्या इतरांपेक्षा तब्बल 40% चांगली कामगिरी करतात.
म्हणजे आता मुद्दा एकदम क्लिअर आहे. नैतिकता म्हणजे फक्त काहीतरी नियम पाळायची गोष्ट नाही, तर तो एक मोठा कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज आहे. तर मग हे जे 3 आधारस्तंभ आपण पाहिले, ते मिळून पूर्ण इंडस्ट्रीमध्ये एक मोठा स्ट्रॅटेजिक बदल घडवत आहेत. आता कंपन्या रिॲक्टिव्ह नाहीत तर प्रोॲक्टिव्ह बनत आहेत. पण हा बदल नक्की दिसतो कसा? म्हणजे जुन्या पद्धती विरुद्ध नवीन पद्धती यात नेमका फरक काय आहे? चला हे टेबल बघूया म्हणजे लक्षात येईल. आधी बघा AI कशासाठी वापरायचे? फक्त स्पीड आणि एफिशियन्सीसाठी. आता आता नैतिकता आणि ते निर्णय कसे घेते हे सांगण्यावर भर आहे. आधी टॅक्स वाचवण्यावर, टाळण्यावर फोकस असायचा. आता आता टॅक्स जस्टिस म्हणजे कर न्यायाबद्दल बोललं जातंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आधी घोटाळा झाल्यावर जाग यायची, आता घोटाळा होऊ नये म्हणून आधीच विसंगती शोधण्यावर भर आहे. म्हणजे हे आता तुमच्या लक्षात आलं असेल, हे फक्त काही नवीन नियम नाहीत. ही तर बिझनेस करण्याची एक पूर्णपणे नवीन विचारसरणी आहे, एक माइंडसेट शिफ्ट आहे हा. आणि या सगळ्या बदलाचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे, नैतिकता हे एक इंजिन आहे, फक्त एखादा संरक्षक कवच नाही. विचार करा, जेव्हा नैतिकता तुमच्या कंपनीचं इंजिन बनते तेव्हा काय होतं? गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो, टॅलेंटेड लोकं तुमची कंपनी सोडून जात नाहीत आणि बाजारात तुम्हाला एक वेगळाच कॉम्पिटिटिव्ह एज मिळतो. म्हणजे ही फक्त नियमावली पाळण्याची गोष्ट नाही आहे, हा एक खराखुरा बिझनेस फायदा आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपली संस्था काय करत आहे? ती भविष्यासाठी एक शक्तिशाली इंजिन तयार करत आहे की अजूनही फक्त स्वतःला वाचवण्यासाठी जुन्या संरक्षक कवचाच्या मागे लपून बसली आहे? यावर विचार नक्की करायला हवा.